हा व्हिडिओ समोर कसा आला, नेमकं तुमच्या जवळचा कोणतरी हा व्हिडिओ काढला असावा अशी शक्यता आहे? प्रश्न असा आहे की तो व्हिडिओ कुणी काढला त्याची मला त्याच्या खोलात मला जाण्याची काही आवश्यकता नाही. तो खोल सभापती महोदय त्या ठिकाणी चौकशी करतीलच, तो काही विषय नाही. परंतु त्याच्यामध्ये एवढं विशेष काही नव्हतं की ज्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा भावना दुखवतील किंवा त्याच्यामुळे आता छावा संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांमध्ये भावना दुखवतील, असं कुठल्याही प्रकारचं काहीही नव्हतं. काहीही असं वेडवाकडं केलेलं नाही. मी आत्तापर्यंत शेतकऱ्याच्या संदर्भात महाराष्ट्रात इतके निर्णय घेतले, त्या संदर्भामध्ये कोणी काही या ठिकाणी भाष्य केलेलं नाही. आणि फक्त ज्याचा शेतकऱ्याशी संबंध नाही अशा गोष्टीच फक्त मीडियामध्ये दाखवल्या गेल्या. त्यामुळे या संदर्भामध्ये जे दोषी असतील त्या सर्वांचे CDR चेक करायचे. त्या सर्वांनी ज्यांच्या पाठीमागचा सूत्रधार कोण आहे, कुणी याच्यामध्ये भाग घेतलेला आहे, ह्या सगळी चौकशी एकदा होऊन जाऊ द्या. वारंवार कृषी मंत्री म्हणून जे काय मीडियाच्या समोर आणलं जातं त्या संदर्भातली संपूर्ण चौकशी मुख्यमंत्री महोदयांनी करावी असं मी माझं स्वतःचं पत्र राज्यपाल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सभापती आणि अध्यक्ष या चौघांना देणार. सातत्याने असं म्हटलंय की तुमचे जे वक्तव्य आहेत, मागच्या वेळी तुम्ही म्हणत होते की ढेकळांचा पंचनामा करायचा का, किंवा त्याच्या आधी काही शेतकऱ्यांच्या संदर्भात तुमचं जे वक्तव्य होतं ते अंडरलाईन करून सांगितलेलं आहे की अशा पद्धतीचं वक्तव्य कृषी मंत्री का करतात? अहो मला सांगा, ढेकळं म्हणजे काहीतरी सांगा तुम्ही. जर तुम्हाला ढेकळांचा अर्थच कळत नाही तर त्यावरती उगीच मीडियामध्ये बदनामी काय करतात? ढेकळं म्हणजे एकदा त्यामध्ये पीक काढणी प्रयोग संपला की त्यानंतर शेतीला नांगरट करावी लागते. आणि नांगरट केल्यानंतर त्या नांगरटीमध्ये जर शेती पाण्याची बागायती असेल तर काही प्रमाणात मातीचे या ठिकाणी मोठे मोठे ढेपले या ठिकाणी बाहेर येतात, काही ठिकाणी माती बाहेर येते, काही ठिकाणी मोरूप येतो. डिपेंड्स आपण म्हणजे जशी शेती असेल तसं. आता ज्या शेतीमध्ये काहीच शक्य नाही, जी शेतीचा पूर्णपणे हार्वेस्टिंग झालेलं आहे, त्या शेतीमध्ये पिकच उभे नाही, त्याचे पंचनामे कसे करायचे तुम्हीच सांगा मला. म्हणजे काय चुकीचं त्यात काय चुकीचं आहे? ज्या शेतामध्ये पिकच नाही आहे, मी काय म्हटलं आहे की शेतीचे पंचनामे होत नाही, पंचनामे पिकाच्या नुकसानीचे होतात. त्यामुळे पिकाच्या नुकसानीमध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्या शेतकऱ्यांना त्या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश सन्माननीय कलेक्टर आणि सन्माननीय कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचे पंचनामे आले की तो प्रस्ताव शासनाला येईल आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना भरपाई देण्यात येईल. एवढंच नव्हे तर ज्या शेतकऱ्यांनी पीक काढून शेतातून आपल्या घरी आणलेलं आहे परंतु त्याच्याकडं साठवण्याची क्षमता नाही किंवा जो ठेवू शकत नाही, परंतु पावसामुळे त्याचं पिकाचं नुकसान झालेलं आहे, तर त्याचीसुद्धा या ठिकाणी नुकसान भरपाई शासन करेल. अशा प्रकारची मी घोषणा त्या ठिकाणी केली होती. त्यामुळे जिथं माती आहे, ज्या जमिनीत काहीच नाही आहे, त्या जमिनीचे पंचनामे कसे करायचे मला हे तर तुम्ही एकदा समजून सांगा. किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही कृषी खात्यामध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी, शेतकऱ्यांनी किंवा या ठिकाणी कृषी संघटनेने मला फक्त समजून सांगावं की ढेकळाचे पंचनामे कसे करता येतील. ते जर मला समजून सांगितलं तर मी सांगेल ढेकळाचे पंचनामे करायला लावतो म्हणून. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.